सर सर नमस्कार, माझं नाव किरण विजय सोमानी. मी विद्यासागर प्राथमिक शाळा इथे सहशिक्षक म्हणून काम करत आहे. तिथं आजूबाजूला माझे सर्व सहकारी आहेत. आज आमच्या विद्यासागर प्राथमिक शाळेचा सन 2024-25 या वर्षातला स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम इथे अतिशय आनंदात इथे पार पडला. या कार्यक्रमासाठी सर्वात प्रथम कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय आमदार अनुरागताई चव्हाण या उपस्थित होत्या. त्यानंतर आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आत्माराम बोर्डेदादा हे इथे उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती संगीता साळुंखे मॅडम इथे उपस्थित होते. आणि माझ्या बाजूला इथे उपस्थित असलेले आमचे माजी मुख्याध्यापक व सध्या जालना येथे शासकीय महाविद्यालयामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य पार पाडत असलेले माननीय श्री संसारे सर, तसेच कार्यक्रमासाठी प्राध्यापक राम वाकळे सर हे सर्व लोक इथे उपस्थित होते. पालकांच्या सर्व सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो. हा वाव मिळवण्यासाठी आम्ही दरवर्षी प्रयत्नशील असतो आणि इथून पुढेही आम्ही दरवर्षी कार्यक्रम करण्यासाठी, असा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम परत करण्यासाठी आम्ही नेहमी अग्रेसर राहू. धन्यवाद. कार्यक्रमाची थीम काय होती सरांची? कार्यक्रमाची थीम ही महाराष्ट्राचे लोकधारा होती. मुख्य कार्यक्रमामध्ये आपण शाळेमध्ये काय वार्षिक कार्यक्रम घेत असतो? मुख्य कार्यक्रमामध्ये आम्ही जेणेकरून जे काही सण येतं, जसं की रक्षाबंधन असते, त्यानंतर गुढीपाडव्याचा सण असते, प्रत्येक सण आम्ही शाळेमध्ये दरवर्षी साजरे करतो. विद्यार्थ्यांना त्यामध्ये सहभागी करून घेतो, जेणेकरून विद्यार्थ्याला संस्कृतीची जाणीव होईल. मुलांसाठी, गरीब मुलांसाठी काय सर, तुम्हाला सांगायला मला खूप आनंद वाटेल. आमच्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी शिकतात सगळे जवळपास गरीब कुटुंबातून येतात, ज्यांचे आईवडील मजुरी करतात. त्या विद्यार्थ्यांना आम्ही अगदी आमच्या मुलासारखं आम्ही सांभाळून त्यांना जी गरज ज्यावेळेस पडेल तिथे त्यांचा पालक थांबेल आणि त्याला ती मदत मिळणार नाही, ती मदत आम्ही सर्व सहकारी करत असतो. खेळण्यामध्ये काय मुलांना आम्ही 26 जानेवारीचा जो काही उत्सव असतो त्यावेळेस आम्ही विविध खेळ घेत असतो, जसे की खो खो, त्यानंतर कबड्डी, असे विविध प्रकारचे खेळ आम्ही शाळेमध्ये घेतो आणि 26 जानेवारी त्याचं पक्ष वितरण करतो. शिक्षणासोबतच जे ते खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी पालकांना व विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार? मी शिक्षणासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना असंच आवाहन करेल की शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो गुरगुरणारच. त्यामुळे सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझी नेहमी विनंती राहील की शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याचं ताजं उदाहरण आपल्यासमोर इथं उभं आहे. आदरणीय संसारे सर, अगदी लहानपणापासून शिक्षणाची ओढ असलेले संसारे सर, त्यांनी अथक प्रयत्न करून अनेक वेळेस अपयश आलं, पण अपयश येऊन सुद्धा ते खचले नाही आणि गेल्या वर्षी MPSC परीक्षेमार्फत ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम आले. खूप अभिमान वाटतो आम्हाला की आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक जर असं कामगिरी करू शकतात, तर निश्चितच आम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणाची अशी आस लावून असे आमच्या संसारी सरांसारखे विद्यार्थी घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तुमचं नाव सांगा.